हॅलो हाय पूनम ऑफिशियल या चॅनलवरून स्वागत आहे. कसे आहेत? आजपासून माझा मी डेली ब्लॉग चालू करणार आहे. आता 5 वाजलेत. आता चहा बनवूया. चला मी दाखवते तुम्हाला. म्हणजे रेसिपी नाही पण चला किचन मध्ये. नाही ग, मी ब्लॉग बनवते ना. ब्लॉग ना 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 मेरी हाँ बन गई. नको बनू का ग? शालीने मी शार्पणाने करतीये. मम्मी मला ब्लॉग बनवला. आम्हाला चहा बनवून घेऊया. पहिले आपण दूध गरम करूया. पहिला आम्ही दूध गरम करूया. मम्मी डोसा बनवला. शिमगा डोसा बडी ये चलो आज मम्मी क्या कसाई उभे आले वापिस हराग. अरे पायदान काढा पाय तू. अरे पागल पहिले दूध गरम करणार आहे. मग ते अर्ध्या साईडला काढणार आहे आणि नंतर मग चहा बनवायचा आहे. चहा पिशील ना? चहा बिस्किट. पहिला मला पाहिजे पहिले माझं एक चॅनल होतं पूनम घोडेस्वार म्हणून. ते काही चाललं नाही तर मी त्याला म्हणजे आता बंद केलं नाहीये पण करणार आहे. बंद बघूया. हे नवीन चॅनल आहे आणि त्याच्यावरती हा दुसरा व्हिडिओ. पहिला मी त्याच्यावरती साडीचा व्हिडिओ टाकलेला आहे. हा सेकंड व्हिडिओ. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पाणी टाकलंय. अर्ध पाणी आणि अर्ध दूध आहे. आता त्याच्यात टाकणार आहे साखर. ही जास्त ना वाटी एक भरून आणि एक अर्धी गोड चहा आणि चहा पावडर. सोसायटी चहा खूप छान असते. अर्धा चम्मच थोडीशी आणि मस्त अद्रक किसून टाकायचं. भारी चहा लागतो हे ना ग. चहा मस्त लागतो ना मग अद्रकचा. चरक एकदम भारी. अद्रक कुठं आहे? भेटतंय का मम्मी? माझं फ्रीज एवढं भरलंय. बघितलं तुम्हाला दाखव. अरे बापरे किती मोठं फ्रीज. मसाले पूर्ण टोटल सगळे मसाले आहेत माझ्याकडे. एक दिवशी दाखवेल तुम्हाला फ्रीज स्टोर. तर मी अर्धा साईड दाखवले आणि अर्धा साईड सगळे मसाले, सगळे सॉसेस, चटणी सगळं आहे. चटणी बडी चटणी बडी असं घिसू आम्ही. हे अद्रकीने एवढं मस्त एकदम असं जे चीज घासायचं असतं नाही त्याने घासून टाकायचं. माऊ तिकडे हो ना. गॅस ग चालू नाही तर चटका लागून जाईल ना पिल्लू. तिला पुढे यायचं असतं. अद्रक टेस्टी लागतं ना मग चहा मस्त. मला नाही तर आवडत. अद्रक बिलकुल नाही पसंत. मी तर फक्त माहिती काय
तो फक्त चाय खाणार आहे, चाय खाणार आहे. चाय खात नाही, चाय पिता. चाय खाता. पागल है गाइस ये अभी. संडे से आते हमें तड़प दे ओ दिल की नको म्हणून. बघ कैसे चहा उकळत आहे. दोन मिनिटांनंतर भेटूया. म्हणजे तुम्ही लगेच भेटणार. सकाळी बनवले होते डोसे, तर डोस्याचे पीठ पडले. आता संध्याकाळी पण आम्ही चहासोबत डोसे खाणार आहोत. सही कहा. हळवा डोसा. मम्मी विचार झालाय डोसा तयार. त्याच्यावर शेंगदाण्याची चटणी. मम्मी दादा डोसा खायला हा बोलला तो. मम्मी हा बोलला तो अभी. अभी मैं डोसा कैसे. चहा पिऊन झाला. आता मी लगेच म्हणजे बाहेर गेली होती आणि बाहेरून मी आता चिकन आणलंय. आता मी बिर्याणी बनवते. त्याच्या पहिले बघूया दीदी काय करते. तर पिल्लू काय करतेय. हाय काय करते. क्ले खेळतीये. क्ले खेळतीये. ये बघा बिर्याणी मी म्हणजे रेसिपी ब्लॉग पहिले मी खूप बनवायची. मी आता सगळे ते मी ते नवीन व्हिडिओ चॅनल चालू केले. तर मी छान मस्त रेसिपी ब्लॉग कधीतरी तुम्हाला दाखवत जाईल. आता नाही, कारण की आता अर्ध बनून झालंय. म्हणजे चिकन मी इथं हे आळणी चिकन आहे. त्या चिकनमध्ये मी टाकलंय दही, हळद, मीठ आणि तेल. आणि इथं टोप ठेवलाय गॅसवर. इथं टाकले कांदे, आपले खडे मसाले, टमाटर आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या. एकदम म्हणजे मी साधीवाली बिर्याणी बनवते, जसं आपण खिचडी बनवतो ना तशीच. आणि आम्हाला तशीच आवडते. हो ना ग. तशीच आवडते ना. तशीच आता मी थोडी सिंपलच बिर्याणी बनवते. बिर्याणी खिचडी मस्त त्याच्यात ताजी ताजी कोथिंबीर घालणार आहे. बघा कोथिंबीर खूप मस्त येते. आता कोथिंबीर आणि मेथीची भाजी खूप मार्केटला येते. सीझन आहे, तर मस्त खाऊन घ्या. आमचं चाललं 1 किंवा 2 दिवसानंतर मेथीची भाजी हर रोज खातो. मस्त पराठे, दसमे वगैरे असं बनवून बनवून खायचं. हा तुमचा म्हणजे हा माझा आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब. हे बघा आम्ही नवीन लाईट लावलंय. म्हणजे जुनच आहे, पण मी आता बंद झालं होतं आणि परत चालू करून बघितलं तर चालू झालंय. अरे हा गाईस, लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब. लाईक, शेअर, सबस्क्राईब. ये बाय बाय. मी एवढा मेकअप नाही केलाय. एक ॲप आहे त्याचं, म्हणजे प्ले स्टोअरमधून ॲप घेतलंय. त्याच्यावर फोटो व्हिडिओ खूप छान येतात. तिथूनच मी त्याच ॲपमधून मी ब्लॉग शूट करते. कारण मेकअप वगैरे करायची काही गरज नाही. एवढी शायनिंग मारती, एवढी शायनिंग मारती. बघितलं कशी बोलते ही माझी पोरगी. मग बिर्याणी झाली का मी तुम्हाला दाखवते. मध्ये मध्ये चालू करते. एक नंबर की शतानू. आता याच्यात मी कुठलं अद्रक आणि लसूण बारीक जाडा मोठा ठेचून घेतलाय. जसं बारीक नाहीये. हा गाईस, पुन्हा बिर्याणी झाली का मग तुम्हाला मी दाखवेल. आजपासून मी माझा ब्लॉगिंगला चालू करत आहे. कारण की मी पहिले पण मी ब्लॉग अधूनमधून बनवायची. असे 3 ते 4 वर्ष असं अधूनमधून टाकले. कधी व्ह्यूजच नाही आले, सबस्क्राईबच नाही वाढले, फर्स्ट टाईम पूर्ण झालाच नाही. माझ्या ज्या पहिले चॅनलचं नाव होतं पूनम घुडेस्वार. आता मी पूनम ऑफिशियल असं नाव टाकलं आहे. हे माझं नवीन चॅनल आहे. ना त्याला मला
कोणीही किती काही बोललं तरी मी डेली एक ब्लॉग तरी छोटासा का असं ना 2 मिनटाचा तुम्ही रोज टाकणारच आहे. आणि ब्लॉगिंग का चालू केलं आहे, कारण की त्याच्यासाठी की आपण आपल्या पायावर उभं राहायला पाहिजे. कारण की नवरा तर जातोच कामाला, आपण जे आपण आपली स्वतःची कमाई असते ना, जे आपण कुठंही न विचार करता न कोणाला विचारता आपण स्वतःचे पैसे आपण स्वतः खर्च करू शकतो. याच्यासाठी आपण आपल्या पायावर उभं राहायलाच पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण पैसे कमवायलाच पाहिजे. म्हणून मी ब्लॉगिंग चालू केलं आहे. आणि प्रत्येकाने म्हणजे ब्लॉगिंग नाही, आपण दुसरं कुठलेही व्हिडिओ बनवून टाकू शकतो. 1 मिनिट. आणि त्याच्यासाठी आपण स्वतःच्या पायावर उभं राहायलाच पाहिजे, म्हणून ब्लॉगिंग मी चालू केली आहे. बघूया आता, फक्त तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे आहे, यूट्यूब फॅमिलीचा. प्लीज व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला मग भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, काळजी घ्या, खुश राहा, हॅप्पी राहा, छान छान ब्लॉग बनत राहा. सगळ्यांनी यूट्यूबर बना. यूट्यूबर म्हणजे म्हणा, बाकीचं जे मी पुढच्या ब्लॉगमध्ये बोलते. बाय.